नमस्कार, मी यशवंत मले। भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु खऱ्या लोकशाहीचा आनंद ह्या आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये अजून दिसत नाही। कारण या क्षेत्रातून जे निवडून गेलेले 13 आमदार 1962 ते 2024 मध्ये या 62 वर्षाच्या कालामध्ये इथून 13 आमदार निवडून गेलेले आहेत, परंतु अपेक्षित असा विकास झालेला नाही। त्यांनी या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांचं शिक्षण किंवा शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, महिलांचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारांचे काय प्रश्न आहेत, वनमजुरांचे काय प्रश्न आहेत, यांच्यावर कधी विचार केलाच नाही। विकासात्मक जे बाब बनतात, विकासात्मक चर्चा व्हायला पाहिजे किंवा विकासात्मक त्या कुठलं धोरण आपण अवलंबायला पाहिजे याच्यावरती कधी त्यांनी विचार केलेला नाही किंवा त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आलेला नाही। म्हणून ह्या क्षेत्रातील विद्यार्थी, तसेच शेतकरी वर्ग किंवा महिला वर्ग असेल किंवा बेरोजगार लोक असतील, यांच्या प्रश्नावर कधी विचारच करण्यात आलेला नाही। तर मी ह्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी एक निश्चय केलेला आहे आणि एक चंग बांधलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी आपल्याला तालुका लेवलवरती एक मार्गदर्शन केंद्र उभा करावं लागेल, ज्यामधून चांगल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून, IAS IPS अधिकाऱ्यांकडून ह्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम असं मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे आपण पुढे जायचं याचे एक उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सतत आपण सुरू ठेवण्याचा आपण चंग बांधलेला आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कसं करायचं, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त किमतीचं पीक कोणतं काढता येईल याबद्दल त्यांना प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून या क्षेत्रातील शेतकरी हा पुढे येणार आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल। तसेच महिला सबलीकरण आहे किंवा बेरोजगार आहे, कारण बेरोजगारीचे प्रमाण या क्षेत्रामध्ये खूप अधिक आहे। 15 दिवस काम मिळणार, बाकी 15 दिवस घरी बसून राहणार। अशा लोकांना 12 महिने रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आपल्याला उपाययोजना करावं लागेल आणि जे इतर जे वर्ग आहेत त्यांना पण आपल्याला या विकासापासून जे लोक वंचित आहेत त्यांना पण ह्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यासाठी विकासात्मक आपल्याला ज्या योजना आहेत त्या कराव्या लागेल आणि त्याच्यावरती आपल्याला जोर द्यावा लागेल। कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणार नाही किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार नाही किंवा महिलांचं सबलीकरण होणार नाही, बेरोजगारांना 12 महिने काम मिळणार नाही, तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही। केवळ भाषणे ठोकून ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही किंवा हात जोडून ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही। तर या क्षेत्रातील लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावं लागेल की ज्यामुळे या क्षेत्रातील लोकांना पुढे जाता येईल आणि महाराष्ट्रातील इतर लोकांबरोबर स्पर्धा करता येईल। मग तो शैक्षणिक असू द्या, राजकीय असू द्या, आर्थिक असू द्या किंवा आणखी कुठली स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये पुढे कसे येतील यावर मला जास्त भर द्यायचा आहे आणि म्हणून मी एक निश्चय केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या क्षेत्रातील लोकांचा विकास करायला पाहिजे आणि म्हणून मी गावोगावी आता फिरत आहे, जनसंपर्क करत आहे की जेणेकरून लोकांना पुढे त्यांना त्यांचा विकास करता येईल। त्यांना समजावून सांगतो की बाबांनो, तुमचा विकास कशात दडलेला आहे, कशाने तुमचा विकास होणार, ह्या क्षेत्राचा विकास कशाने होणार आणि म्हणून एक समाज प्रबोधनाचं काम मी हाती घेतलेलं आहे की जेणेकरून ह्या क्षेत्राचा विकास होईल। कारण समाज प्रबोधन हे समाज विकासाची पहिली पायरी आहे आणि म्हणून आपल्याला हे समाज प्रबोधन करावं लागेल। हा पक्षांचा जो डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे तो बाहेर काढून एक सकारात्मक विचार त्यांच्या डोक्यामध्ये भरावा लागेल आणि त्यासाठी मी आता गावोगावी जाऊन प्रयत्न करत आहे। आता मी जुलैपासून जे समाज प्रबोधनाचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे आजपर्यंत माझ्या मते 190 जे ह्या विधानसभेतील बूथ आहेत त्या बुथांना मी भेटी दिलेल्या, त्या गावच्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेतलेले आहेत आणि ते कसे सोडवता येईल
त्याच्यावर विचारमंथन केलेलं आहे आणि एक रोड मॅप बनवून एक योजना आखून त्यावर आपण पुढील आपण योग्य ते कारवाई करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जोपर्यंत यांचे प्रश्न सुटणार नाही, यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास अशक्य आहे. आणि म्हणून आजपर्यंत जे कामं झालेली नाहीत ते काम करण्याचा माझा विचार आहे. जसं आरोग्याची सोय आहे किंवा गावोगावी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे आहे किंवा ज्या गावामध्ये रुग्णालय नाहीत, छोटे केंद्र सुद्धा नाहीत, अशा खेड्या गावामध्ये किंवा पाड्यांवरती किंवा टोल्यांवरती एक फिरतं रुग्णालयाची आपल्याला संकल्पना पुढे आणायची आहे, जिथं ॲम्ब्युलन्सने एक डॉक्टर एक नर्स किंवा इतर कर्मचारी जाऊन आठवड्यातून एक दिवस भेट देणार आणि त्या गावातील जे रुग्ण असतील त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना औषधोपचार करतील किंवा जास्त जर सिरियस असतील, जास्त आजारी असतील तर जवळच्या PSC मध्ये त्यांना भरती करण्यात येईल. अशा प्रकारची आपल्याला योजना करावी लागेल. तसेच ह्या क्षेत्रातील रोड हे एकदम म्हणजे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत की जिथं गाडी किंवा सायकल चालवणं कठीण झालेलं आहे. एवढे वर्ष होऊन सुद्धा ह्या क्षेत्रातील आमदारांनी कधी त्या रोडकडे लक्ष दिलं नाही. तर रात्री बेरात्री लोक गाड्या कसं चालवत आहेत, खड्ड्यामध्ये कितीतरी ऍक्सिडेंट होतात हे ह्या लोकांना अजूनही समजलेलं नाहीये. आणि बऱ्याच ठिकाणी बस थांबे नाहीत किंवा बसेस पण सुरू नाही आहेत. मी मागे गेलेलो होतो महागा किंवा इकडे बाकीच्या आमगाव क्षेत्रामध्ये किंवा सालिका क्षेत्रामध्ये अजूनही काही ठिकाणी बस चालत नाहीयेत. तसंच रेल्वे गाड्यांची पण फ्रिक्वेन्सी फार कमी आहे ह्या क्षेत्रामध्ये, म्हणून ते पण आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि म्हणून मूलभूत सुविधा जी आहेत, पायाभूत सुविधा आहेत, जोपर्यंत ह्या क्षेत्रातील लोकांना उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास होणार. आणि त्यावर मी जास्त भर देणार आहोत की विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल, शहरातील मुलांसोबत विद्यार्थ्यांसोबत कसे स्पर्धा करू शकतील, त्यासाठी योग्य मार्गदर्शन, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, महिलांना योग्य मार्गदर्शन करणे, बेरोजगारांना मार्गदर्शन करणे आणि हे सर्व मार्गदर्शन केल्यामुळे या क्षेत्राचा विकास होईल. आणि याच्यावर मी ठाम आहे की जोपर्यंत ह्या क्षेत्रातील लोकांना पायाभूत सुविधा आपण उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत विकास अशक्य आहे. किती वर्षे होऊ द्या किंवा किती वर्षे जरी हा क्षेत्र आरक्षण आदिवासींसाठी किंवा इतर जमातींसाठी तुम्ही जरी आरक्षित ठेवलं तरी पण ते दगडावरती पाणी सोडल्यासारखं होईल. आणि म्हणून मी मूलभूत पायाभूत सुविधांना प्राधान्य देणार आहोत आणि गावोगावी हेच सांगत की बाबांनो, तुमचा विकास ह्या पायाभूत सुविधाशिवाय होणे शक्य नाही. आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि असंच जर लोकांनी जो पक्षांचा जो डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे की फक्त पक्षाचाच आमदार काम करू शकतो, अपक्ष आमदार करू शकत नाही, हे सिद्ध करून दाखवायचं आहे की मी अपक्ष आमदार सुद्धा चांगलं काम करू शकतात. कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 13 आमदार निवडून आलेले आहेत आणि जवळचेच आपले गोंदियाचे विनोद अग्रवाल हे अपक्ष आमदार असून सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि बाकीचे इतर 12 आमदार जे पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आले ते पण चांगले काम करत आहेत. कारण पक्ष विकास करत नाही तर एक व्यक्ती किंवा एक प्रतिनिधी जो चांगला धडाडीचं काम करतो आणि त्या माणसाला असं निवडून देणं फार गरजेचं आहे. कारण आज सोशल मीडियाचं जग आहे आणि त्यामुळे आपण वैचारिक क्रांती करायला पाहिजे, विचारांनी क्रांती करायला पाहिजे, विकासात्मक क्रांती करायला पाहिजे. कारण नुसते आता येरे माझ्या मागल्या किंवा मेंढ्यांसारखं एका मागे मागे धावून चालणार नाही. तर तुम्हाला विकासात्मक क्रांती करणे फार गरजेचे आहे आणि हेच मी लोकांना समजून सांगत आहे. कारण भारतात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय तर लोकांकडून लोकांकरता चालवलेले राज्य. इथं आता लोकांचे आणि लोकांकडून आहे, परंतु लोकांकडून राज्य चालत नाहीये. ही मोठी ह्या क्षेत्रामध्ये मोठी शोकांतिका आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून कुठल्या योजना किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत लोकशाहीचा खरा आनंद ह्या आमगाव क्षेत्रातील लोकांना मिळणार नाही. ह्या विचारावर मी ठाम आहे आणि हीच विचारधारा मला पुढे न्यायची आहे. जय हिंद, जय भारत.